पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या घरावरच चोरट्यांचा धाड। वेडूभाई नगरमध्ये भीतीचे वातावरण। नवापुरात बंद घर फोडल्याने खळबळ। प्रत्यक्षदर्शींच्या तत्परतेमुळे चोरटे पसार। नवापूर पोलिसांचा तपास सुरू। नवापूर शहरातील वेडूभाई गोविंदभाई नगर येथे गुरुवारी पहाटे बंद घर फोडून झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली असून ही चोरी मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या घरात झाल्याने खळबळ उडाली आहे। वडखुर्द येथील रहिवासी व सध्या मुंबईत नोकरीवर असलेले दिलीप गावित यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला। गावित मुंबईत ड्युटीवर असल्याने त्यांचे नवापूर येथील घर अनेक दिवस बंद होते। घरातील सदस्यही नसल्याने चोरीला गेलेली अचूक सामग्री अद्याप समोर आलेली नाही। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पंचनामा करण्यात आला असून घरातील वस्तूंची यादी मिळेपर्यंत चोरीचे स्वरूप स्पष्ट होणे बाकी आहे। घटनेच्या प्रत्यक्षदर्शी उल्हास किसन मावची यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 4:30 सुमारास घराजवळ कुजबूज ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता 6 जणांची टोळी गावी त्यांच्या घराचे कुलूप तोडत असल्याचे दिसले। त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले असता चोरट्यांनी तात्काळ पळ काढला। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। टोळीचा माग काढण्यासाठी तपास सुरू असण्याची माहिती नवापूर पोलिसांनी दिली आहे। या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे। या घटनेनंतर नागरिकांनी सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे। घरासमोर सीसीटीव्ही बसविणे, मजबूत कुलूप लावणे, संशयित हालचाल दिसताच पोलिसांना कळविणे आणि शेजाऱ्यांशी संपर्क कायम ठेवणे हे उपाय परिसरातील सुरक्षेसाठी उपयोगी ठरतील असे नागरिकांचे मत आहे। आमच्या वेडूबाई सोसायटीमध्ये बंद घरातील ठीक 4:30 या ठिकाणी दरवाजा फोडून कडव्याने काही कोंडा तोडलेला आहे। या ठिकाणी आमचे नातेवाईक वाघापाडा येथील मुलगा त्याच दरम्यान उठलेला होता, परंतु त्याला सुद्धा या ठिकाणी भीती दाखवलेली होती आणि तो मुलगा उठल्यानंतर हे जे 6 चोरटे होते ते बाईक घेऊन मागच्या बाजूने पसार झालेले आहेत। तर पोलिसांना विनंती आहे की या साठी बंदोबस्त करण्यात यावा।